जालना येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढलाय। भरधाव ट्रकने अनेक महिलांना चिरडलंय। या दुर्घटनेत 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यामुळे आता तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। मृतांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाई आणि नोकरीच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय। अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 8ही महिलांचं पार्थिव सध्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केंद्रात ठेवण्यात आलंय। मात्र मृतांच्या नातेवाईकांनी शासनाकडे ठोस मागण्या केल्या आहेत। प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पात कायमस्वरूपी शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। या घटनेनंतर प्रशासनाकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मृत महिला या निधोना आणि केळी गव्हाण या गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। दादा मला सांगा की आता या दुर्दैवी घटनेमध्ये ज्या महिला मृत झालेल्या आहेत त्यांची आता काय नातेवाईकांची मागणी असणार आहे? ज्या निधोना गावातील महिला त्या भीषण अपघातामध्ये मृत झालेले आम्ही सगळे त्यांचे एक कुटुंबच आहोत। आमच्या सर्व गावकऱ्यांची तसेच आमच्या कुटुंबाची अशी मागणी आहे की ही मृत्यू एकदम दुर्दैवी आहे आणि आमच्या त्या चुलत्यांची सगळ्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे। सगळे हातावर काम करून पोट भरणारे लोक आहेत। तरी शासनाने आमच्या त्या प्रत्येक महिलेला 50-50 लाख रुपये आर्थिक मदत करावी। त्याचप्रमाणे जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी देखील आर्थिक मदत करावी आणि ज्या कंटेनरने हे नुकसान केलेलं आहे आमच्यावर खूप मोठा हा जो डोंगर कोसळवलेला आहे त्याच्याकडून देखील आम्हाला आर्थिक मदत मिळावी अशी आमच्या सगळ्या गावकऱ्यांची आणि कुटुंबाच्या वतीने आमची मागणी आहे। नाव सांगा। माझं नाव दिनेश आदमाने। दादा मला सांगा की आता तुमची भूमिका काय असणार आहे? आमच्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आमच्या मजूर महिला गोरगरिबाचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। त्याच्याकरता कॉन्ट्रॅक्टर यांची नुकसान म्हणून प्रत्येकी 50-50 लाख रुपये द्यायला पाहिजेत, नाही तर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही तोपर्यंत। नाव सांगा। आणि समृद्धी महामार्गावर हर एक घरातील प्रत्येक एक सदस्य कायमस्वरूपी कामावर घ्यावं अशी आमची मागणी आहे गावात। काय नाव तुमचं? दिनेश रघुनाथ आदमाने। तुमच्या गावावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, काय तुमच्या गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे? ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। घटना काही मिनिटांमध्येच वारासारखी आमच्या गावामध्ये पसरली आणि सावरावर लोक सर्व गाव आमचं समृद्धी महामार्गावर धावू लागलं। हातावर पोट असणाऱ्या महिला अचानकपणे निघून गेल्यावर एक आमच्या गाव अतिशय संकटात आलेलं आहे, दुःखात आलेलं आहे आणि सर्व दलित महिला आहेत आणि 8 महिलांची मृत त्या ठिकाणी झालेल्या आहेत। जालना जिल्ह्याच्या महिला ह्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आहेत। एकही प्रतिक्रिया आपल्या पालकमंत्री महोदयांनी त्यांना दिली नाही। 5 लाखाची मदत हा तुटपुंजी आहे। मला असं वाटतं की 50 लाखाची मदत मुख्यमंत्र्यांना लक्ष घालून त्यांना केळी गव्हाण आणि निधोना आंबेडकर नगर येथील महिलाला दिली पाहिजे। पालकमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या विशेष निधीमधून प्रत्येक कुटुंबाला जवळपास 20 लाखाची मदत त्यांनी केली पाहिजे आणि ठेकेदारावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला पाहिजे। एवढी तोपर्यंत आम्हाला मदत भेटत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह या ठिकाणी हलवणार नाही असं आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वांना सांगणं आहे। दादा मला नाव सांगा। मी दीपक आदमाने, माजी सरपंच निधोना आंबेडकर नगर।